मुंबई शहरासह उपनगरामध्ये जोरदार पाऊस सुरू झालेला आहे आणि या पावसामुळे चेंबूरमधील पोस्टल कॉलनीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। तिथली स्थिती देखील आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सूरज ओझा सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, पावसाचा जोर कितपत आहे आणि कितपत पाणी साचलंय? नक्की तुम्ही पाहू शकता माझ्या मागे तुमचा म्हणजे व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्याचा लेन्स जिथपर्यंत जातो तिथपर्यंत आपल्याला फक्त पाणीच बघायला मिळतंय। मी सध्या चेंबूरच्या या पोस्टल कॉलनीमध्ये आहे आणि इथे पाऊसमुळे बघा तुम्ही इकडचे हाल काय झालेला आहे। लोकांच्या सोसायटीमध्ये पाणी गेलेलं आहे, लोकांच्या घराच्या आतमध्ये पर्यंत पाणी जाताना इथे दिसतंय। आपण पाहू शकतो लोकांना इथे जाण्यासाठी किती त्रास होतोय। आपण या व्हिज्युअलमध्ये स्पष्ट पाहू शकता की हा जो दोन्ही लेन आहे, दोन्ही लेनमध्ये पाणीच साचलेलं आहे। ही कॉलनी आहे, ज्या कॉलनीमध्ये देखील पाणी गेलेलं आहे आणि काही तासाच्या पावसामुळे काय स्थिती झाली तुम्ही इथे अंदाज लावू शकता। माझ्या गुडघ्याच्या काही अंतरापर्यंत पाणी इथे पोहोचलेलं आहे आणि या परिसरात जेव्हा पाऊस पडतो लोकांचा इथे हाल बघायला मिळतो। हर साल की बारिश में याच प्रकारचे पाहायला मिळतं का? बहुत पानी आ रहे, थोड़ा ड्यूटी टाइम हो गया। दूर से मैं लिफ्ट वाला है, उधर साइड ब्रेक डाउन है, कभी आएगा इधर का? तर पहिला लोकांचं असं म्हणणं आहे की इथे यापेक्षा जास्त पाणी साचतो आणि त्यामुळे लोकांना इथे त्रास होत आपल्याला पाहायला मिळते। तर हे बघा ही सोसायटी आपण पाहू शकता की सोसायटीच्या आतपर्यंत पाणी गेलेलं आहे आणि हे लॉक लावून घेतलेलं आहे की जर कोणी इकडनं आला तर धोका होऊ शकतो, त्यामुळे इथे लॉक लावून घेतलेलं आहे आणि कुठपर्यंत पाणी गेलेलं आहे आपण अंदाज लावू शकता। इथे घर देखील आहे, लोकांच्या घराच्या आतपर्यंत इथे पाणी आपल्याला पाहायला मिळतं। तर ही जी लेन आहे ही पूर्णपणे बघा पाणी इथे साचलेलं आहे। काही तासाच्या पावसामुळे या चेंबूरचा हा जो पोस्टल कॉलनी आहे इकडच्या लोकांचा हाल झालेला आहे। लोकांचं असं म्हणणं आहे की दरवर्षी याच प्रकारे पाणी इथे साचतो। पंपही देखील लावण्यात आलेला आहे, पण पंप चालू असताना देखील काही चांगला म्हणजे निकाल दिसत नाहीये। पाणीच प्रत्येक ठिकाणी दिसतोय। आपण त्या दिशेने पण मी दाखवतोय तो जो रस्ता आहे त्या रस्त्यावरही देखील तुम्ही बघा जेवढे सोसायटी आहे त्या सोसायटीच्या आतमध्ये हे पाणी गेलेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळतंय। तर हा खूपच इकडची आपल्याला अवस्था जी आहे ते व्हिज्युअल्सच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। हा संपूर्ण परिसर मी फिरून दाखवतोय की कुठपर्यंत पाणी इथे गेलेलं आहे आणि जेवढी सोसायटी आहे त्या सोसायटीच्या आतपर्यंत हे पाणी गेलेलं आहे। जी नक्कीच, धन्यवाद सूरज या सविस्तर माहितीसाठी। तर चेंबूरमधली दृश्य आपण पाहत होतो। चेंबूरमधील पोस्टल कॉलनीमध्ये मोठ्या प्रमाणावरती हे पावसाचं पाणी साचलेलं आहे। अनेक घरांमध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे। पालिका प्रशासनाकडून या पाण्याचा निचरा कशा पद्धतीने केला जाईल यासाठीच्या उपाययोजना सुरू आहेत, मात्र यश काही येताना दिसत नाहीये। चेंबूरमधल्या पोस्टल कॉलनीमध्ये मोठ्या प्रमाणात सध्या पाणी साचलंय।